प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. कसे आहात? हे ठिकाण छान आहे. आंब्याचे झाड ओळखता का? आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसून मी तुमच्याशी बोलतो आहे. तुम्हाला माहित आहे का, नालुमावडीतच बरीच आंब्याची झाडं आहेत. ब्राझिलियन गावांमध्ये अशा मोठ्या आणि सुंदर आंब्याची झाडं खूप आहेत. ब्राझील देशात सेवा करणाऱ्या एका संस्थेला भेट द्यायला आम्ही आलो आहोत. मी तिथूनच तुमच्याशी बोलतो आहे. इथेही सुंदर आंब्याची आणि केळीची झाडं आहेत. बागेत भाज्याही लावल्या आहेत. फक्त एवढंच नाही, तर इथे गुरांची आणि कोंबड्यांची फार्मही आहेत. त्यांच्याकडे सगळं काही आहे. इथे जे काही पिकवतात त्याच्याच मदतीने लोकांसाठी अन्न बनवतात. तुम्हीही घरी भाज्यांची बाग करू शकता. फळझाडही लावू शकता. तुम्ही हे सगळं केलंच पाहिजे. त्यासाठी उपलब्ध जागेचा उपयोग करा. तुमच्याकडे थोडीशी जागा असली तरी मिरची आणि टोमॅटो सारख्या भाज्या तुम्ही लावू शकता. यातून उत्पन्न मिळवून तुम्ही थोडे पैसेही वाचवू शकता. आपल्याला हे करायलाच हवे. तुम्ही विचारता का, प्रभू मला कोणता वचन सांगतात? मत्तय 10:31 मध्ये येशू म्हणतात, भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. माझ्या मुलांनो, तुम्ही मौल्यवान आहात. म्हणून घाबरू नका, असं प्रभू म्हणतात. तुमच्या मनात काही भीती आहे का? ती भीती भविष्यातली आहे का? तुमच्या मुलांच्या आयुष्याची, तुमच्या गरजांची, आजाराची किंवा कुटुंबात सुरू झालेल्या समस्येचा शेवट कसा होईल याची आहे का? कशातरी गोष्टीची भीती आहे? प्रभू म्हणतात, का घाबरता? घाबरू नका, कारण तुम्ही अधिक मौल्यवान आहात. प्रभू म्हणतात, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात. प्रभू हे असम तुलना का करतात? आपण चिमण्या पाहिल्या नाहीत का? येशूच्या काळात लोक त्या पकडून विकायचे. आताही शोसाठी ठेवलेल्या चिमण्या विकल्या जात नाहीत का? मागील वचनात प्रभू असं म्हणतात, 2 चिमण्या एका तांब्याच्या नाण्यासाठी विकल्या जात आहे. म्हणजे 2 चिमण्या एका तांब्याच्या नाण्यासाठी विकल्या जायच्या आणि देवाची इच्छा नसताना त्यातील एकही जमिनीवर पडत नाही. कोणीही त्यांना पकडू शकत नाही. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात. तुम्ही त्या चिमण्यांपेक्षा जास्त किमतीचे आहात. तुमच्याकडे एक अमूल्य आत्मा आहे. मी तुमच्यासाठी मरण पावलो आहे. तुम्ही का घाबरावे? असे प्रभू म्हणतात. देव आपल्याकडे कसा पाहतो? मौल्यवान व्यक्ती म्हणून पाहतो, पक्षी किंवा प्राण्यासारखा नाही. काही लोक म्हणतात की पुढच्या जन्मात आपण कुत्रा, बैल किंवा कोंबडी म्हणून जन्म घेऊ का, असं त्यांना वाटतं. पुढचा जन्म वगैरे काही नाही. माणूस म्हणजे सृष्टीचा शिखर आहे. माणसाकडे आत्मा असतो, पण प्राण्यांकडे नसतो. त्यामुळे माणूस कधीच प्राणी किंवा दुसरं काही म्हणून जन्म घेत नाही. अशा प्रकारचा चुकीचा विश्वास पसरला आहे. फक्त एक जीवन आहे. आपण मेल्यानंतर आपण देवाच्या सान्निध्यात किंवा नरकात जाऊ. बायबल असंच सांगतं. पण तुम्ही जे या जगात जन्माला आला आहात त्यांना देवाच्या प्रतिमेत निर्माण केलं आहे. तुमच्यात एक अमूल्य आत्मा आहे. म्हणूनच तुम्ही खास आहात. देव आपल्याकडे मौल्यवान म्हणून पाहतो. म्हणूनच जेव्हा दुःखी, व्यथित किंवा घाबरलेले असता प्रभूला काळजी वाटते. तो येतो, विचारतो, का घाबरलात? घाबरू नका, मी तुमच्यासाठी आहे असे प्रभू बोलतो. आज कशाची भीती बाळगता का? तुम्हाला चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येतोय का? या प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक देशात असतात. जर देव त्यांच्याबद्दल इतकी काळजी घेत असेल तर तुमच्याबद्दल तो किती अधिक काळजी घेईल. मग का घाबरता? तो काळजी घेईल. सर्व काही चांगलं होईल. निराश होऊ नका. म्हणा, प्रभू, मी मौल्यवान आहे.
तुझ्या दृष्टीने मी मौल्यवान आहे यासाठी धन्यवाद. त्याची स्तुती करा, आनंदी रहा. तुम्हाला दिसेल की तो सर्व गोष्टी मार्गदर्शन करतो, चमत्कार घडवतो. मग आज तुम्ही प्रभूला सांगाल, प्रभू, तू मला सृष्टीचा शिरोमणी असे अधिक मौल्यवान बनवलं आहेस. तू मला तुझ्या प्रतिमेत निर्माण केलंस यासाठी धन्यवाद. माझ्याबद्दल इतकी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या सर्व गोष्टींची काळजी घेणार आहेस. मी आता अजिबात घाबरणार नाही. हे म्हणा आणि पहा, तुम्हाला एकाच वेळी धैर्य आणि आनंद मिळेल. तुमचे सर्व भीती निघून जातील. तुम्ही प्रभूला सांगाल का, प्रभू, मला एक मौल्यवान व्यक्ती म्हणून निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. मला तुझ्या प्रतिमेत निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. माझ्यात एक अमूल्य आत्मा ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझा आत्मा वाचवल्याबद्दल आणि मला तुझे मूल बनवल्याबद्दल धन्यवाद. मी मौल्यवान आहे. मी आता कोणत्याही गोष्टीची भीती बाळगणार नाही. तू काळजी घेणार आहेस. तू एक चमत्कार करशील. आजही माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडेल. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.